नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यंदाचा खरीप हंगाम काहीसा चिंता वाढवणारा ठरू शकतो. याला कारण म्हणजे कमी पाऊस. यावर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. पण काळजी करायचं कारण नाही. पाऊस कमी असला तरी त्याला अनुसरून जर आपण शेतीचं नियोजन केलं तर आपण त्याचं चांगलं उत्पादन मिळवू शकतो. पण कसं करायचं हे नियोजन, हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कमी पावसासाठी आपल्याला योग्य वाणाची निवड, त्याची बीज प्रक्रिया, पेरणी, लागवडीची पद्धत, खत पाण्याचा वापर एवढंच नाही तर पिकाची निवडही बदलावी लागते. त्यातलं पहिलं आहे पेरणीचं नियोजन. सध्याचं हवामान सारखं बदलत असतं. अशा काळात शेतकऱ्यांनी घाईघाईने शेतामध्ये कोणतीही कृती करायची नाहीये, कारण चुकीच्या वेळी पेरणी केली तर बियाणे वाया जाऊ शकतो आणि दुबार पेरणीचं नुकसानही होतं. त्यामुळे पेरणी करायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट चेक करायची, ती म्हणजे जमिनीतला ओलावा. जमिनीत 7 ते 10 सेंटीमीटर पर्यंत ओलावा असेल तरच पेरणी करायची आहे. अर्थातच त्यासाठी शेतात आधी पुरेशा प्रमाणात पाऊस पडावा लागतो. पुरेशा प्रमाणात म्हणजे किती, तर कमीत कमी 80 ते 100 मिलीमीटर इतका. यानंतर दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे पिकाची निवड. ऊस, हळद ही जास्त पाण्याची पिकं आहेत. त्यामुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आपण पिकं निवडायची आहेत. जसं बाजरी, तूर, मूग, उडीद, मटकी, हुलगा आणि सूर्यफूल या पिकांना मुळातच पाणी कमी लागतं. त्यामुळे ही पिकं तग धरून राहू शकतात. सोबतच पाण्याचा ताण सहन करणारे वाण आपण निवडलं तर आणखी उपयोगी ठरतं. पिकाची निवड आणि पेरणी वेळ तर समजली, पण पेरणीपूर्वी करावी लागते ती बीज प्रक्रिया. पेरणीपूर्वी बियाणांवर जैविक प्रक्रिया केली की पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एवढंच नाही तर रासायनिक खतांचा वापर जवळपास 25 ते 50% कमी होतो. पण ही बीज प्रक्रिया करताना FIR म्हणजेच बुरशीनाशक, कीटकनाशक, रायझोबियम असा क्रम ठेवायचा आहे. पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडला तर सगळं पीक वाळून जातं. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. पण हे नुकसान टाळण्यासाठी आपण एक उपाय करू शकतो, ते म्हणजे आंतरपीक पद्धत. आंतरपीक पद्धतीमुळे आपल्याला आर्थिक संरक्षण मिळतं, कारण पाऊस आणि हवामानामुळे एका पिकावर परिणाम झाला तरी दुसरं पीक आपल्याला हाती राहू शकतं. मग कशी लावायची ही आंतरपिकं, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार बाजरी, तूर, सोयाबीन, तूर किंवा तूर आणि उडीद किंवा तूर, गवार अशा मिश्र आणि आंतरपीक पद्धतींचा वापर करावा. यानंतर येतो संतुलित खत आणि पाणी व्यवस्थापनाचा भाग. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी खतांचा संतुलित वापर होणं फार गरजेचं असतं. त्यामुळे आधी तर मातीचं परीक्षण करून घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे युरियाचा अतिरेक टाळून सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत आणि कंपोस्ट खत वापरायचंय. तसंच सिंचनासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करायचा आहे. कमी पावसाच्या दृष्टीने एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे पाण्याची साठवण. पाऊस कमी पडणार असला तरी आपण त्याचं पाणी जिरवलं, जलसंधारणाची कामं केली, आपण पाण्याचा साठा, जमिनीतला ओलावा टिकू शकतो. यासाठी आपल्याला पहिले काय करायचंय, तर शेतामध्ये उताराला आडवी पेरणी करायची आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावतो आणि पाणी जमिनीत मुरण्यासाठी मदत होते. सोबत रुंद वरंबा पद्धत म्हणजेच ब्रॉड बेड फरोचा वापर करायचा आहे. यामुळे काय होतं, तर पावसाचा खंड जरी पडला तरी सऱ्यांमध्ये ओलावा टिकून राहतो. पण हे रुंद वरंबे घेताना 10 ते 15 ओळीनंतर एक मृत सरी सोडायची. याशिवाय जमिनीतलं बाष्पीभवन रोखण्यासाठी पालापाचोळा किंवा पाचटाचं आच्छादन करायचं आहे. याशिवाय विहिरी, शेततळी किंवा बोरवेल यांसारख्या पाण्याच्या स्रोतांचे पुनर्भरण करणंही अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये विहिरीचं पुनर्भरण कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संचालक संशोधन डॉक्टर प्रशांत बोडके, कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर श्रद्धा बगाडे, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर विकास लोंढे आणि सोलापूर येथील कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर शशिशेखर खडतरे, यंग प्रोफेशनल प्रीतम पाटील यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.